बँड. पण पुन्हा पुढे वर्ड कुठला वापरलाय? हा, सगळ्या गावाला या शब्दाचा अर्थ शिकवला ना मी. थिअरी आहे, लॉ नाही, थिअरी आहे. आणि कोणामधली बघायचे? सॉलिड्स मधली. आता फरक काय असतो ते तुम्हाला सांगतो मी अगोदर, सगळ्या अगोदर. बाबांनो, त्या नावामध्ये खूप ताकद आहे ना, काल शिकलो आपण नावात बरीच काय. बँड ह्या शब्दाचा अर्थ होतो ज्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी एकत्र येतात, त्याला बँड म्हणायचं असतो. बँडचा अर्थ काय आला ना? बँडचा अर्थ खूप साऱ्या गोष्टी एकत्र येतात. समजा उद्या ह्या गणपतीच्या लग्नामध्ये आमच्याकडे पैसे कमी पडले ना, आम्ही आणला वाजवायला फक्त खुळखुळा. नाही नाही, ओनली खुळखुळा. तो बँड होईल का? नाही ना. आदितीच्या लग्नात आता तो म्हणला ह्याच्यात खुळखुळा बोर झाला, त्याने आणली परात. नाही ना, बरोबर. त्याच्यात का? त्याच्यात टोपला आणू. हा, मग आता मुद्दा असा आहे की जर एकच गोष्ट आणली तर ती एकच फ्रिक्वेन्सी समजा देईल, एकच आवाज देईल तुम्हाला. पण त्याच ठिकाणी समजा एखाद्याने चांगला अभ्यास केला, चांगली त्याला नोकरी म्हणण्यापेक्षा चांगला बिझनेसला गेला. हा ठीक आहे, सुमित म्हणतो सर माझ्याकडे बोला, माझ्याकडे. आणि मग सगळ्यांना बोलवलं. मग आता तुम्ही मला सांगा, त्यात खुळखुळा पण आहे, परात पण आहे, ताशा पण आहे, ढोल पण आहे, टिपाणी पण आहे, सगळं आलं त्याच्यामध्ये. मग प्रत्येकाचा आवाज सारखा का वेगळा? मग प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी सारखी का वेगळी? मग तिथं खूप साऱ्या फ्रिक्वेन्सीज झाल्या, खूप साऱ्या वेव्ह झाल्या ना, मग त्या कंडिशन मध्ये त्याला म्हणत असतात बँड. बँडचा अर्थ एकापेक्षा अनेक गोष्टींचा संग्रह म्हणजेच कलेक्शन. जसं एक सिंगल फुल आहे आणि खूप सारे फुलं एकत्र आले की गुच्छ म्हणता ना तुम्ही, लाईक दॅट. कळालं का तुम्हाला? मग बँडचा अर्थ इथं अनेक वचने शब्द असतो, एकापेक्षा जास्त. थिअरी तुम्हाला 1000 वेळा शिकवलं ना मी, 11वीला पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलं असतं. थिअरी आणि लॉ मधला. थिअरी काय असते तर खूप हुशार लोकांनी इमॅजिन केलेली गोष्ट असते की ती असं असेल, आणि लॉ म्हणजे रिअल मध्ये असतं, थिअरी इमॅजिन केलेली गोष्ट असते. आता कुठली बघायची आम्हाला तर ही सॉलिड्स मध्ये. मग आता तुम्हाला कळायला पाहिजे बघा सॉलिड मध्ये असं काय घडतं. तर आता मी थोड्या वेळापूर्वी अल्युमिनियम घेतला, कॉपर घेतला, गोल्ड घेतलं, सिल्वर घेतलं. मग कुठल्याही सॉलिड मध्ये नेमकं काय असतं तर खूप जवळ एकमेकांना चिटकून ऍटम असतात ना. तर इथं कॉन्सेप्ट काय की एक ऍटम दुसऱ्या ऍटमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ही कॉन्सेप्ट असते. कशामध्ये? सॉलिड. मग मी आता तुम्हाला इथं मुद्दाम 2 गोष्टी घेणार आहे. पहिली गोष्ट आयसोलेटेड. आयसोलेटेडचा अर्थ कळाला का? एकटा. अरे आयसोलेशन कोविड मुळे सगळ्या दुनियाला शब्द कळाला ना. कुठे आयसोलेशन वार्ड मध्ये सेपरेट आहे, एकटा आहे तिथं. आणि इथं मी घेणार आहे सॉलिड. आता दोन्ही मध्ये फरक सांगतो तुम्हाला. आता इथं कसं असतं, जर इथं एक माझा ऍटम असेल, कोण असेल? हा ऍटम आहे समजा, हे त्याचं न्यूक्लियस आहे आणि हा तिथे एक इलेक्ट्रॉन आहे. तर या इलेक्ट्रॉनवरती प्रभाव फक्त आणि फक्त कोणाचा राहिला? बरोबर आहे का? या इलेक्ट्रॉनवर प्रभाव कोणाचा राहणार? या एकट्या न्यूक्लियसचा. पण इमॅजिन करा की हे क्रिस्टल आहे, याच्यामध्ये एन नंबर ऑफ ऍटम आहेत, त्याच्यापैकी हा एक ऍटम आहे तर बाजूलाच याला जवळ चिपटून दुसरा एक ऍटम असणार ना, आणि असे सगळे ऍटम आहेत. मग इमॅजिन करा इथं याचा न्यूक्लियस आहे, याचा हा न्यूक्लियस आहे, आणि दोन्ही कलर सेम कसे काय झाले? बोर वाटायला लागले ते. हा, तर समजा इथं याचा हा इलेक्ट्रॉन आहे, तर या ठिकाणी याचा हा इलेक्ट्रॉन आणि हे याचं न्यूक्लियस आहे. आता या इलेक्ट्रॉन वरती याचाही प्रभाव असणार, याचाही प्रभाव असणार आणि याचाही प्रभाव असणार. समजते मी काय बोलतो ते? आणि ज्या वेळेस बाळांनो ते सॉलिड मध्ये असतात त्यावेळेस त्याच्यावरती एकट्याचा प्रभाव नसतो, दुसऱ्यांचे प्रभाव पडतात. आणि दुसऱ्यांचे प्रभाव पडल्यामुळे, आता एक उदाहरण घेतलं, याच्यामध्ये आणखी एक इलेक्ट्रॉन घेतलं, तर या इलेक्ट्रॉनवर याचा प्रभाव आहे, याच्यावर याचा प्रभाव आहे, दुसऱ्या कोणाचाच प्रभाव नाही. आता इथं तुम्ही बघितलं आता, तर याच्यावर याचाही प्रभाव आणि याच्याही न्यूक्लियसचा प्रभाव आहे. मग या केसमध्ये काय होतं, या दोघांची जी एनर्जी असते, समजा याची एनर्जी आहे एक्स, किती आहे? तर याची एक्झॅक्टली एक्सच असायला पाहिजे. याची किती आहे? तर याची एक्झॅक्टली एक्सच असायला पाहिजे. पण सॉलिड्स मध्ये तसं होत नाही, कारण याच्यावर याचा प्रभाव आहे, याचा पण आहे, याचा त्यांचा प्रभाव एक्झॅक्टली सेम असू शकत नाही, थोडाफार काय असतो? डिफरन्स असतो. त्याच्यामुळे जर याची एनर्जी असेल एक्स,
तर याची x प्लस ऑर मायनस डेल्टा एक्स म्हणजे थोडी कमी किंवा थोडी जास्त असू शकते. समजतं का? म्हणजेच या दोन इलेक्ट्रॉनच्या एनर्जी एक्झॅक्ट सेम असतात का? नाही, त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. आणि इथं मात्र एक्झॅक्ट सेम, थेरॉटिकली बोलतोय एक्झॅक्ट सेम असायला पाहिजे, इथं एक्झॅक्टली सेम नसतात. का नसतात समजलं का? मग जर इथं एक्झॅक्ट सेम नाहीत, मग तिथं थोडा थोडा फरक आहे. आताच आपलं ठरलं होतं, पिपाणीचा आवाज वेगळा आहे, खुळखुळ्याचा वेगळा आहे, ताशाचा वेगळा आहे, ढोलचा वेगळा आहे, सनईचा वेगळा आहे, पण त्यांच्या फ्रिक्वेन्सी जवळ आपल्या कानाला ऐकू येतात. याचा अर्थ त्या 20 हर्ट्स पासून 20,000 हर्ट्स याच रेंज मधले आहेत ना. असं काय 1 कोटीमध्ये 10 कोटीमध्ये असा तर फरक नाही, त्या जवळच आहेत. एक्झॅक्टली ह्यांच्या एनर्जी सुद्धा कशा असतात, एक्झॅक्टली सेम नसतील पण जवळ सेम असल्यासारखे असतात किंवा त्यांची व्हॅल्यू जवळ असतात. लक्षात आलं का? मग ज्या वेळेस त्या व्हॅल्यू जवळ असतील आणि ज्यावेळेस आम्ही त्याचं कलेक्शन करतो तेव्हा आम्ही त्याला काय नाव दिलेलं असतं? लक्षात आलं का? बँड याचा अर्थ मी अगोदर सांगितलं, खूप साऱ्या व्हॅल्यूज एकत्र करायच्या पण त्या व्हॅल्यू मधला फरक खूप जास्त नसतो तर कमी असतो. मग समजा एक व्हॅल्यू आहे, माझा आवाज आहे, समजा माझा सिग्नल आहे 1000 हर्ट्सचा. किती आहे समजा? 1000 हर्ट्सचा. आणि त्यासोबत समजा एखादा ढोल वाजतोय, तर ढोल आहे समजा 200 हर्ट्सचा. कितीचा आहे? असं खूप मोठा डिफरन्स नाही. पण ते जर तुम्ही एखादा सिग्नल घेतला, कुठला रेडिओचा सिग्नल घेतला, तर रेडिओ आपल्या धाराशिव उस्मानाबादचं जर तुम्ही FM बघितलं तर ते 102.101 काही ना काही मेगा हर्ट्स असेल ना. मग मेगाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, 10⁶ म्हणजे 10⁵ तर लाख असतं, 10⁶ म्हणजे किती झालं? 10 लाख. मग 102 आहे, पॉईंट जर दिला एवढा तर ते कोटीमध्ये जाईल ना. तुमच्या लक्षात येतं का? मग फरक असतो पण खूप मोठा फरक नसतो, जवळ व्हॅल्यूज असतात. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, अरे हा, म्हणजे आता आम्हाला ऍटमच्या आतमध्ये शिरायचं असेल तर तिथं वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन असणार. मग समजा बाळांनो, आम्ही एक एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल आम्ही साधं सोपं घेतलं की आता इथं नीट बघा, आता हे न्यूक्लियस दाखवलं आम्ही आणि ही दाखवली आम्ही पहिली ऑर्बिट, आणि त्याच्यानंतर आम्ही ही दाखवली समजा याच्यामध्ये ऑरेंज मध्ये हे दाखवली समजा ही दुसरी ऑर्बिट आणि ही दाखवली तिसरी ऑर्बिट. आणि मग मी याला म्हटलं हा हे अल्युमिनियम. कोण आहे हा? अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर माझ्या माहितीप्रमाणे 13 असेल ना. मग 13 म्हणल्यानंतर पहिल्या ऑर्बिट मध्ये, दुसऱ्यात आणि नंतर, बरोबर आहे की नाही? मग जर हा आयसोलेटेड असेल, एकटा असेल, तर इथं जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, समजा मी हा एक असा दाखवला आणि हा असा दाखवला, तर दोघांची एनर्जी एक्झॅक्टली सेम. इथं 8 आहे समजा, 1 2 3 4 5 6 7 झाले का रे? अजून एक कमी पडलाय का? हा इथं, सॉरी, हा बरोबर आहे का? मग 8च्या 8 इलेक्ट्रॉनची एनर्जी एक्झॅक्टली सेम. इथं राहिले समजा हा एक राहिला, ह्याला मी असा दाखवला, हा एक राहिला आणि इथे एक राहिला, या तिघांची एनर्जी एक्झॅक्टली. पण हे एकटे असते तर, पण कुठल्या सॉलिड मध्ये एकटा ऍटम बसलेला असतो का? त्याच्या आजूबाजूला सगळे तसेच ऍटम असतात. मग त्या सगळ्यांचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो. मग जर मी सॉलिड मध्ये घेतलं तर हे कसं कशा पद्धतीने होतं? तर समजा ही फर्स्ट लेवल आहे किंवा फर्स्ट ऑर्बिट आहे समजा. मग पहिल्या ऑर्बिट मध्ये जर समजा 2 इलेक्ट्रॉन आहेत, कुणाची एनर्जी समजा एवढी आहे तर कुणाची थोडीशी कमी असू शकते, एक्झॅक्टली सेम नसणार. मग त्याच्यामुळे जर एक्झॅक्टली सेम असती तर प्रत्येकाची लेवल, सॉरी, अशी दाखवली असती तुम्ही दोघांची, एक्झॅक्टली सेम एक लाईन आली असती. पण इथं थोडासा फरक पडतो. मग समजा एकाची एवढी आहे तर दुसऱ्याची एवढी झाली. मग त्याच्यामुळे आम्हाला हे अशी बँड दाखवावं लागतात. लक्षात आलं का? मग समजा याला म्हटलं आम्ही फर्स्ट लेवल, म्हटलं किती म्हटलं? फर्स्ट लेवल किंवा फर्स्ट बँड म्हणा तुम्ही. आता दुसऱ्यामध्ये आलो, 8 आहेत ना. जर आयसोलेटेड असता तर सगळ्यांची एनर्जी 1 2 3 4 आम्ही अशी 8 दाखवली असती, सगळ्यांची सारखी दाखवली असती. पण एकाची एवढी आहे, दुसऱ्याची एवढी, तिसऱ्याची एवढी, चौथ्याची एवढी, पाचवीची अशी 7. मग हा आमच्यासाठी ती 8 या बँड मध्ये असते. सगळ्यांचे एक्झॅक्टली सेम असेल का? अप्रॉक्सिमेटली सेम असेल. आणि एक्झॅक्टली वरती जे 3 आहेत त्यांचे पण इथंच कुठेतरी असणार. समजलं का? म्हणून बाळांनो, जर आयसोलेटेड एकटेच असते तर आम्हाला अशी बँड भेटली नसते, एक लाईन भेटली असती सगळ्यांची एक्झॅक्टली त्या ऑर्बिट मधली. ह्या 2 एक्झॅक्टली सेम, ह्या 8 एक्झॅक्टली सेम, ह्या 3 एक्झॅक्टली सेम भेटले असते. पण जेव्हा आम्ही सॉलिड मध्ये जातो तेव्हा त्याच्या बाजूला पण वेगळे ऍटम असतात, त्याच्यामध्ये पण न्यूक्लियस असतो, त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन असतो आणि ते त्याच्यावरती फोर्स टाकत असतात. आणि त्याच्यामुळे मी आता बोललो इथं की याच्यावर फोर्स टाकणारा हा पण आहे, तो पण आहे, बरोबर आहे की नाही? हा पण आहे.
त्याच्यामुळे याची आणि याची एनर्जी एक्झॅक्टली सेम राहत. मग एनर्जी सेम राहत नाही म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू एक्झॅक्ट सेम येत नाहीत, म्हणजे एक लाईन मध्ये येत नाहीत, थोडाफार डिफरन्स राहतो. म्हणून आपण बँड कडे जातो. बँडचा अर्थ कळाला का? बँडचा अर्थ जवळजवळ सारख्या व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम. मग एक्झॅक्टली सेम का नसतात समजलेलं आहे का? म्हणून ज्या वेळेस कुठल्याही इलेक्ट्रॉनची एनर्जी तुम्हाला बघायची असते सॉलिड्स मध्ये, त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनवरती फक्त स्वतःच्याच न्यूक्लियसचा इम्पॅक्ट होत नाही तर बाजूच्याच सुद्धा होतो. आणि म्हणून एनर्जी सेम ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन आहेत पण तरी सुद्धा एनर्जी एक्झॅक्टली सेम नसते. समजलं का मी काय बोलतो ते? मग आता इथं जर गेलो आम्ही तर अल्युमिनियम बाळांनो आमच्यासाठी कंडक्टर आहे की नाही? अल्युमिनियम कोण आहे? मग ह्या तिन्हीच्या तिन्ही इलेक्ट्रॉनची एनर्जी एक्झॅक्टली सेम राहणार का अप्रॉक्सिमेटली सेम राहणार? समजलं? रिझन समजलं का? नक्की कळालंय का? मग जर सेम अप्रॉक्सिमेटली असेल तर त्यांची व्हॅल्यू अशी लाईन मध्ये दाखवणार का अशी बँड मध्ये दाखवणार? मग बँड थिअरीच का असते समजलेलं आहे का? मग सॉलिड मध्येच का असते? कारण जर आयसोलेटेड एकटा घेतला तर बँड येत नाही, एक्झॅक्टली सेम व्हॅल्यू येत असतात. बँडचं कॉन्सेप्ट कळालेली आहे का? नक्की कळली. आणि याच्यासाठी साधं सोपं एक्झाम्पल आपला बँडच लग्नातला किंवा बँड बाजा जे म्हणतो तोच लक्षात ठेवायचा. सोपं आहे की नाही? नक्की कळालंय का? मग आपण आता कुठे एंट्री केलेली आहे? ऍटमच्या आतमध्ये. मग आम्ही ऍटमच्या आतमध्ये का पोहोचलोय? कारण स्टडी करतानाच कळालं पाहिजे. कारण कंडक्टर म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉन फ्री पडायला पाहिजेत ना. इलेक्ट्रॉन असतात कुठं? इनसाइड दी. बरोबर आहे ना? म्हणून आम्ही आता फक्त ऍटमच्या आतमध्ये आलोय. तर कुठल्याही इलेक्ट्रॉनची एनर्जी एक्झॅक्ट लाईनने दाखवणार का बँडने दाखवणार? का दाखवणार कळलं आहे का? जेवढ्या ऑर्बिट जास्त तेवढे बँड्स पण होणार. समजलंय का सगळ्यांना? नक्की कळालंय? मग एवढं जर कळालं असेल तर मी याच्यापेक्षा जास्त वेळ देणार नाही. थांबतो इथं. चालतंय ना? ओके. सवयीप्रमाणे लगेच नाही, नोट समोरच पाहिजे 2 मिनिटं मला. हा वेळ काही झालेला नाही, नाटकं नको आहेत मला. हा बरं ठीक आहे. तुमचे पालक बाहेर थांबलेत म्हणून मी तुम्हाला हे करतो, थोडस लूज सोडतो. पण माझं म्हणणं आहे घरी गेल्यानंतर बघणार का? दुसरी गोष्ट, हे जरी लेक्चर नाही पडलं तर याच्यापेक्षा चांगलं तिथे वेळ दिलेला आहे मी आणखी. तर माझं म्हणणं एकदा युट्यूब वरती बँड थेरी वगैरे बघाल का? 12वीला ऑलरेडी ते अपलोड केलेलं युट्यूब वरती आहे. पण हे नक्की कळालं का सगळ्यांना? मग एक लाईन आणि बँड मधला फरक कळाला का? एक लाईन एनर्जीची याची पण समजा फॉर एक्झाम्पल मी आज वेळेमुळे थोडं फास्ट झालंय, पण जर एक व्हॅल्यू असते समजा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही एनर्जी आहे समजा, तर एका इलेक्ट्रॉनची एक, तर दुसऱ्याची पण एक, तिसऱ्याची पण एक, चौथ्याची सगळ्यांची सेम असते तर अशी लाईन ड्रॉ केली असते ना मी. बरोबर आहे की नाही? पण इथे एकाची 1 आहे तर दुसऱ्याची 1.1 आहे तर दुसऱ्याची 9.9, तर मला असं करावं लागेल ना. मी आणखी उद्या वेळ देतो त्याला, काय अडचण नाही. समजलं नाही? ओके चला.